जय भीम नमो बुद्धाय. मित्रो, जे काही गेल्या 2 दिवसामध्ये आपण बघत आहोत, 2-3 दिवसामध्ये अशोक खरात नावाच्या या ढोंगी माणसाचं जे काही पितळ या ठिकाणी उघडं पडलेलं आहे. तर त्या अनुषंगाने आपण जर बघितलं तर ही बुवाबाजी ही किती मोठ्या प्रमाणात आपल्या देशामध्येच, केवळ महाराष्ट्रामध्ये नाही तर या संपूर्ण देशामध्ये ही कशा पद्धतीनं पसरलेली आहे आणि किती खोलवर रुजलेली आहे की एक माणूस त्या ठिकाणी जे काही एवढे मोठमोठी पदावरती, संवैधानिक पदावरती असलेली माणसं आहेत, हे शिकलेले आहेत, सुशिक्षित आहेत, यांनासुद्धा अशा प्रकारे तो आपल्या झाशामध्ये, जाळ्यामध्ये ओढून तो यांना पाहिजे ते करायला यांच्याकडून करून घेतो. एवढं जर त्या गोष्टी होत असतील तर आपण हे किती खोलवर आणि किती आतमध्ये हे भिनलेलं आहे हे आपण समजून घेणं गरजेचं आहे. कारण सुशिक्षित लोकंसुद्धा, शिकलेली लोकंसुद्धा, उच्च पदावर असलेले लोकंसुद्धा अशा प्रकारच्या, पूर्वी गावांमध्ये अशा प्रकारचा जादूटोणा हा केल्या जात होता, अंगारे धुपारे दिल्या जात होते. परंतु आज गावामध्ये सुद्धा या सगळ्या पद्धती बंद झालेल्या आहेत. परंतु आज हे या एवढ्या उच्च पातळीवरती होत आहेत की एवढाली मोठी माणसं हे सगळं करत आहेत. तर हा जो साधू या ठिकाणी, ज्याला साधू नाही म्हणता येणार, तो ढोंगी आहे. साधूची व्याख्या तुकाराम बुवांनी त्यावेळेस केलेली आहे. आज जे आणि त्यांची व्याख्या जर आपण ती बघितली तर त्याच्यानुसार आज जे काही लोक साधू स्वतःला म्हणून, संत म्हणून, बुवा बापू म्हणून जे काही समाजामध्ये मिरवत असतात आणि लोक जे आहे म्हणजे सामान्य माणसापासून मोठमोठ्या पदावर, संवैधानिक पदावर विराजमान असलेले लोकसुद्धा रांगा लावून त्याचं दर्शन घेत असताना आपण जे बघतो आहोत, तर तुकाराम बुवांची जी व्याख्या आहे साधूंबद्दलची, त्याच्याबद्दल, संतांबद्दलची जी आहे, थोर पुरुषांबद्दलची जी आहे, त्यामध्ये हा एकही बसत नाही. परंतु जो सापडला तो या ठिकाणी ढोंगी, किंवा ज्याचं पितळ उघडं पडलं तो या ठिकाणी ढोंगी होतो आणि बाकीचे स्वतःला शेप करून घेत असतात. परंतु हा पण का सापडला? कारण एवढ्या लोकांचा याच्यावरती कृपाशीर्वाद असताना सुद्धा, किंवा एवढे मंत्री वगैरे ही लोक याच्या दर्शनासाठी म्हणा किंवा याच्या दरबारात हजेरी लावत होते, याचा सल्ला घेत होते, याच्याकडून वेगवेगळे विधी करून घेत होते, याच्या ते अंगठ्या वगैरे ते हातामध्ये ते लोक घालत होते आणि त्याला चांगल्या प्रकारे ते मानत होते, त्याचे सल्ले मानत होते, ऐकत होते. तर ही लोक याचं एक प्रकारे संरक्षणच करत होते. आणि ही जे बुवाबाजी आहे याला हे म्हणजे वाढवण्याचं काम ही लोक, यांचा हातभार या ठिकाणी राहिलेला आहे. परंतु हे प्रकरण ज्या पद्धतीनं उघडकीस आलेलं आहे आणि ज्या पद्धतीनं आमच्या राज्याचे जे मुख्यमंत्री साहेब आहेत, फडणवीस साहेब, आणि ते मुख्यमंत्री पण आहेत आणि या राज्याचे ते गृहमंत्रीसुद्धा आहेत. तर गृहमंत्री म्हणून किंवा मुख्यमंत्री म्हणून राज्यातली जे कायदा सुव्यवस्था जे काही चाललेलं आहे याचे ज्या पद्धतीनं आपल्याला हे दिसत आहे सगळं, तर काय लेवलला ती कायदा सुव्यवस्था गेलेली आहे. तर हे ज्या अशा समाजातून आपले मुख्यमंत्री येतात की जो समाज नेहमी मेरिटचा उल्लेख करून या ठिकाणी असलेल्या बहुजन समाजाला तो नेहमी हिनवत असतो. तर अशा समाजातून ते येतात, म्हणजे यांच्याकडं मेरिट आहे. तर यांचं मेरिट तपासायचं तर त्याचे निकष पण असले पाहिजे. तर आज आपण ज्या पदावरती आहेत त्या पदाला ते योग्य न्याय देऊ शकत नाहीत. सातत्यानं आपण बघतोय 2014 पासून कायदा आणि सुव्यवस्थेची काय परिस्थिती महाराष्ट्रामध्ये हे आपण बघतच आहोत. त्याबद्दल दुमत असण्याचं काहीही कारण नाही. त्यावरून त्यांचं मेरिट काय आहे ते आपल्याला ठरवता येईल. दुसरी गोष्ट जी आपल्याला याच्यामधून जी समजते ती म्हणजे की फडणवीस साहेब आता बाहेर येऊन मीडियासमोर सांगत आहेत की हे प्रकरण जे आहे हे मी स्वतः बाहेर आणलेलं आहे आणि याला पकडण्याचं काम जे आहे या भोंदूला ते मी केलेलं आहे आणि यामध्ये जे लोक याच्यामध्ये आहेत त्या सगळ्यांचे पुरावे माझ्याकडं आहेत. अशा पद्धतीनं आता यांचा इतिहास जर बघितला
तर यांनी आपल्या देशभरामध्ये मी एकंदरीत भाजपचा इतिहास जर आपण बघितला किंवा महाराष्ट्रामध्ये बघायचं तर फडणवीसाचा इतिहास जर आपण बघितला तर यांचा इतिहास अशा पद्धतीनं राजकीय नेत्यांना ज्या पद्धतीनं यांनी आतापर्यंत ब्लॅकमेल करून जे काही एक तर पक्षामध्ये आणलेलं आहे किंवा ते ज्या पक्षामध्ये आहे त्या पक्षामध्ये त्यांना अशा पद्धतीचं निष्प्रभ करून ठेवलेलं आहे की त्यांनी कुठल्याही गोष्टीवरती काहीही बोललं नाही पाहिजे. तर त्यामुळे हे प्रकरण जे बाहेर आलेलं आहे तर ते प्रकरण कुठल्या अनुषंगानं बाहेर आलेलं आहे. एक गोष्ट याच्यामध्ये जी असू शकते की रुपाली ताई चाकणकर ज्या आहेत ह्या महिला आयोगाच्या अध्यक्षा होत्या आणि त्यांचंही महिला आयोगाच्या अध्यक्षा म्हणून काहीही कर्तृत्व राहिलेलं नाही. उलट त्यांनी महिलांना, या राज्यातल्या महिलांना आणखी दाबण्याचा, दडपण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. आणि जे गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक आहेत, महिलांवरती अन्याय करणारे जे लोक आहेत, या लोकांना अभय देण्याचं कामच त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत केलेलं आहे. तर त्यामुळं त्यांचं महिला आयोगाच्या अध्यक्षा म्हणून या ठिकाणी बिलकुलही समर्थन केले जाऊ शकत नाही. आणि त्यांनी ज्या पद्धतीनं या बुवाला, या ढोंगी माणसाला ज्या पद्धतीचा पाठिंबा दिलेला आहे, समर्थन केलेलं आहे किंवा त्याच्यासोबत त्यांचे फोटो वगैरे येत आहेत ते सुद्धा समर्थनीय नाहीत. परंतु तरीसुद्धा एवढे दिवस फडणवीसांनी ह्या गोष्टी केल्या नाही. तर त्या पाठीमागे एक आहे की रुपाली चाकणकर ह्या सातत्यानं नेहमी जो त्यांचा पुरोगामी प्रतिमा त्यांनी या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर ती पुरोगामी प्रतिमा पण किती ढोंगी आहे हे यावरून दिसून येतं आपल्याला. परंतु काल परवा त्यांचं एक विधान आहे ते पण याच्यासाठी कारण असू शकतं की त्यांनी महिलांना सल्ला दिलेला आहे की पोथ्या पुराणं तुम्ही वाचत बसू नका, या देशाचं संविधान वाचा. कारण पोथ्या पुराणामध्ये तुम्हाला तुमच्या संरक्षणाचे कुठलेही अधिकार त्या ठिकाणी दिलेले नाहीत. उलट तुम्हाला त्याच्यामध्ये दडपलेलं आहे, तुमचे अधिकार काढून घेतलेले आहेत आणि संविधानानं जे आहे तुम्हाला अधिकार बहाल करून दिलेले आहेत. त्यामुळं तुम्हाला जर तुम्ही सासरी जात असाल तर पोथ्या पुराणं घेऊन न जाता तुम्ही सासर घरी जात असताना, नांदायला जात असताना तुम्ही बाबासाहेबांचं संविधान घेऊन गेलं पाहिजे. आणि याच्या आधीसुद्धा त्यांनी हे पुरोगामी अशा प्रकारचे वक्तव्य केलेले आहेत. परंतु व्यक्तिगत दृष्टिकोनातून त्या पुरोगामी नाहीत असं या ठिकाणी दिसून आलं. परंतु तरीसुद्धा त्यांचं हे विधान जे आलेलं आहे त्या विधानाला अनुसरून ही कारवाई आहे काय, हा पण प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला जाऊ शकतो. दुसरी गोष्ट या ठिकाणी अशी आहे की जे विरोधी पक्षाचे पण काही लोकांचे फोटो त्याच्यासोबत आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे शिंदे गटाचे पण फोटो त्याच्यासोबत आहेत आणि राष्ट्रवादीचे तर आहेतच आहेत. तर या ठिकाणी या सर्वांना जे फडणवीसांचा यांचा इतिहास राहिलेला आहे की ज्या पद्धतीनं ईडी, CBI किंवा ज्या काही सरकारी यंत्रणा आहेत त्या यंत्रणांचा दुरुपयोग करून ज्या पद्धतीनं त्यांनी या देशातले जे काही विरोधी पक्षातली राजकारणी आहेत किंवा आपल्याच पक्षातले सहकारी आहेत यांना गप्प करण्यासाठी जो काही त्याचा दुरुपयोग केलेला आहे, त्याच पद्धतीचा दुरुपयोग हे जे सांगत आहे सातत्याने की हे प्रकरण मी बाहेर आणलेलं आहे, मी स्वतः याच्यावर कारवाई करायला म्हणजे माझाच पुढाकार राहिलेला आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझ्याकडं याचे भरपूर पुरावे आहेत, ही गोष्ट ते सातत्यानं सांगत आहेत. याचा अर्थ असा आहे आणि याचा इतिहास असा आहे की त्यांनी ब्लॅकमेलिंगचं राजकारण केलेलं आहे. हे सर्व या देशामध्ये, या राज्यामध्ये प्रत्येक नागरिकाला ह्या गोष्टी माहीत आहेत, प्रत्येक रहिवाशाला या गोष्टी माहीत आहेत. त्यामुळे याच्याबद्दल जास्त बोलण्याची काही आवश्यकता नाही. पण याच्यामध्ये दुसरा एक मुद्दा असा येतो, आता एप्स्टीन फाईल तिकडं अमेरिकेमध्ये गाजत आहेत आणि त्या एप्स्टीन फाईलमध्ये आपल्या पण खूप मोठ्या मोठ्या लोकांची नावं त्या एप्स्टीन फाईलमध्ये आलेली आहेत असं म्हटलं जात आहे. त्याच पद्धतीची ही जी फडणवीसांकडे जे पुरावे आहेत ही त्याच पद्धतीची एखादी फाईल आहे का? आणि ज्या पद्धतीनं अमेरिका आणि इस्रायल जगातल्या मोठमोठ्या नेत्यांना त्या फाईलच्या आधारे ज्या पद्धतीनं ब्लॅकमेल करून आपण जे काही कुठल्याही कृती करत आहोत जगभरामध्ये त्या कृतीला समर्थन मिळवण्याचं काम करत आहेत. जगामधल्या वेगवेगळ्या देशांसोबत डील करण्याचा जो एप्स्टीन फाईलच्या माध्यमातून प्रयत्न होत आहे, त्याच प्रकारच्या डील फडणवीस साहेबांना करायच्या आहेत का? या अशोक खराच्या या फाईलच्या माध्यमातून हे या ठिकाणी हा प्रश्न पडतो. कारण हा इतिहास राहिलेला आहे. त्यांनी जुने प्रकरणं काढून बऱ्याच विरोधी पक्षातल्या
ज्या काही लोकांना त्यांनी आपल्या पक्षात घेतलेलं आहे, एकतर पक्षात घेतलेलं आहे, एकतर त्यांना गप्प बसायला सांगितलेलं आहे. तर त्यामुळं हे प्रकरण नेमकं की या देशातली, या राज्यातली ज्या पद्धतीनं ही बुवाबाजी चालू आहे, या बुवाबाजीच्या आडून, देवाच्या धर्माच्या आडून ज्या पद्धतीचं या ठिकाणी शोषण होत आहे, हे शोषण संपवण्यासाठी फडणवीस साहेब हे सगळं करत आहेत की त्यांना त्यांच्या विरोधातले जे राजकारणी आहेत, जे सहकारी पक्षातले लोक आहेत, त्यांना गप्प बसवण्यासाठी, त्यांना ब्लॅकमेल करण्यासाठी याचा उपयोग करून घ्यायचा आहे. हे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला समजल्याशिवाय राहणार नाही आणि ह्या जी गोष्टी आहेत ह्या आपल्याला समजतील. बुवाबाजीला आणि या सगळ्या गोष्टीला कोण समर्थन देत आहे देशामध्ये, राज्यामध्ये हे आपल्याला माहीत आहे. आता नाशिकमध्ये जो कुंभमेळा येऊन घातलेला आहे तर आपण बघितलेलं आहे, तिथं त्या ठिकाणी किती मोठ्या प्रमाणावर वृक्षतोडसुद्धा झालेली आहे आणि 25,000 कोटी रुपये या कुंभमेळ्यासाठी ही सरकारनं त्या ठिकाणी देऊ केलेले आहेत. दुसरी गोष्ट आहे, शाळांना निधी नाही आणि त्या निधी अभावी शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. राज्यातल्या बऱ्याचशा शाळा बंद पडण्याच्या, काही शाळा बंद पडलेल्या आहेत आणि काही बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. तर ह्या गोष्टी ज्या केल्या जात आहेत, शाळांना निधी नाही आणि कुंभमेळ्यासाठी 25,000 करोडचा एवढा मोठा निधी त्या ठिकाणी देण्यात येत आहे. तर हे काय होतं, हे या बुवाबाजीला चालना देण्याचं काम आहे. लोकांना अडाणी अज्ञानी ठेवायचं आणि त्यांच्या निरक्षरतेचा उपयोग घेऊन हे अशा प्रकारचे बाबा बुवा भोंदू या समाजामध्ये निर्माण करायचे आणि या इथल्या रयतेचं जे आहे ते प्रचंड शोषण करायचं, सगळ्या प्रकारचं शोषण करायचं, आर्थिक शोषण करायचं, शारीरिक शोषण करायचं, लैंगिक शोषण करायचं, प्रत्येक प्रकारचं शोषण करायचं आणि सत्तास्थानी आपण राहायचं. ही या प्रकारची जी चाल आहे ही आपल्या सर्वांना माहीत आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात ही आपल्याला बघायला लागेल की फडणवीस साहेबांकडे जे पुरावे आहेत त्या पुराव्याचा नेमका काय उपयोग होणार आहे, त्याचा वापर होणार आहे की गैरवापर होणार आहे. राज्यातली बुवाबाजीच्या विरोधात जे जे लोक म्हणजे त्याच्यामध्ये सहभागी आहेत, समर्थन केलेलं आहे त्याला, त्यांच्यावर कारवाई होणार आहे की त्यांच्यासोबत काही सेटलमेंट होणार आहे, काही डील होणार आहे, हे आपल्याला येणाऱ्या काळात समजेल. त्यामुळे आता इथंच थांबतो. जय भीम, नमो बुद्धाय.